मुंबईमधून मोठी बातमी समोर येते। मुंबईच्या सीएसएमटी स्टेशन बाहेर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्याची बातमी समोर येते। बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराचं आता भारतात सुद्धा वातावरण तापू लागलंय। भारतातील विविध ठिकाणी या अत्याचाराविरोधात निषेध नोंदवला जातोय। मुंबईत सुद्धा हिंदुत्ववादी संघटना आता आक्रमक झाल्यात। मुंबईच्या सीएसएमटी स्टेशन बाहेर हिंदुत्ववादी संघटनांनी मुंबईत मोठं आंदोलन केल्याचं पाहायला मिळतंय। बांगलादेश दूतावासाबाहेर मोठ्या संख्येने आंदोलकांनी रस्ता अडवलाय। रस्त्यावर मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी पाहायला मिळते। त्यासोबतच बांगलादेशमध्ये हिंदू युवकाची मारहाण करून त्याचा जीव घेतला गेला। त्यामध्ये शहरामध्ये मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली। हिंदू युवकाच्या या मारहाणी प्रकरणामध्ये देशातील विविध भागात हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून आता रस्त्यावर उतरून मोर्चे काढले जात आहेत। हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांकडून बांगलादेश सरकारच्या पुतळ्याचं दहन देखील केलं। हिंदुत्ववादी संघटनांकडून थेट आता पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना कारवाईसाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी देखील आता वारंवार केली जाते। मोठा आक्रमक आंदोलन या ठिकाणी पाहायला मिळतंय। बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या या प्रकरणाचा पडसाद आता मुंबईमध्ये सुद्धा पाहायला मिळते। सीएसएमटी स्टेशनच्या बाहेर मोठ्या प्रमाणामध्ये हिंदुत्ववादी संघटनेने आंदोलन केल्याचं पाहायला मिळतंय। आंदोलकांनी घोषणाबाजी करत हिंदूंवरील अत्याचाराचा निषेध करत कठोर कारवाईची मागणी केली आहे। त्यामुळे परिसरामध्ये मोठं तणावाचं वातावरण आता पसरलेलं पाहायला मिळतंय।